नागपूर पोलिसांना एका मोठ्या चोरीच्या गुन्ह्यात यश आलं आहे। पोलिसांनी चोरीचा छडा लावत आरोपीला अटक केली आहे आणि आरोपींकडून सुमारे 4,50,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि चोरीसाठी वापरलेली ॲक्टिवा मोपेड जप्त करण्यात आली आहे। नागपुरातील एका घरात चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती। फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार ते घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। कपाटातील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार त्यांनी दाखल केली होती। या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवली। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। चौकशी दरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केलाय। आरोपीच्या कबुलीनुसार पोलिसांनी चोरीस गेलेले 4,50,000 रुपयांचे दागिने जप्त केलेत। यासोबतच पोलिसांनी आणखी एका गुन्ह्याचा उलगडा करत एका निळ्या रंगाची ॲक्टिवा मोपेड MH49 CM 9139 देखील जप्त केली, ज्याची किंमत 60,000 रुपये आहे। गिटकादान पोलीस स्टेशनला 17 तारखेला एक घरफोडी घडलेली होती। त्यामध्ये 5,50,000चा मुद्देमाल, ज्यामध्ये सोने, चांदी आणि काही कॅश गेलेली होती। त्या अनुषंगाने गिटकादान DB पथकाने सदर आरोपींचा शोध लावलेला आहे आणि त्या आरोपींचं नाव यश टिमजे आणि याच्यामध्ये आतापर्यंत 4,50,000 म्हणजे ऑलमोस्ट 90% रिकव्हरी करण्यात आलेली आहे। यश टिमजेसोबत 2 अल्पवयीन मुलं पण होती, त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। यश टिमजे हा आरोपीचं नाव आहे, त्याच्यासोबत 2 अल्पवयीन मुलं आहेत आणि एकंदरीत 4,50,000चा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला आहे। गेला मुद्देमाला 5,50,000 आहे, त्यापैकी 4,50,000 ताब्यात घेण्यात आलेला आहे। नागपूर पोलिसांनी त्यांच्या तपास कौशल्याचा वापर करून एका मोठ्या चोरीचा पर्दाफाश केला आहे। यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांवरील विश्वास अधिक वाढला आहे।